लखीमपुर खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। अमरावती जिल्ह्यातही या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येत आज बंदचे आवाहन केले होते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शहरातून मोठी पदयात्रा काढली। शहरातील राजकमल चौक, श्याम चौक, जवाहर गेट, चित्रा चौक, जयस्तंभ चौक या प्रमुख मार्गावर फिरून सर्व दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केले। दुकाना व्यतिरिक्त शहरात मात्र इतर कुठलेही व्यापार आज बंद नव्हते। काही ठिकाणी आंदोलक आणि दुकानदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। टाइट करो मोदी सरकार का निषेध करो, भाजपा सरकार निषेध करो, बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, यूपी सरकार मुर्दाबाद, 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 यूपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। सकाळपासून शहरातील वाहतूक सुरळीत सुरू होती। बसेस सुरू होत्या, पेट्रोल पंप सुरू होते, त्यामुळे सामान्य नागरिकांवर या बंदचा फारसा परिणाम झाला नाही। शहराच्या राजकमल चौकात सर्वच पक्षाचे प्रमुख नेते एकत्र आल्यानंतर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी काही वेळासाठी राजकमल चौकातील वाहतूक खोळंबली होती, मात्र काही वेळानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली। आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये रुग्णालय, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालय, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले होते। लखीमपुर खीरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं योगी सरकार यांनी जो न्याय मागण्यासाठी एकत्र झालेल्या शेतकऱ्यांचा आवाज चिरडून टाकण्यासाठी जो मोठं हत्याकांड घडवून आणलं, त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचा आवाज दिला होता। व्यापाऱ्यांना आम्ही विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आज बंद आहे। आणि हिटलर व मुसोलिनींना सुद्धा लाजवल असं हे हत्याकांड असून या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, संपूर्ण महाराष्ट्रातले तिन्ही पक्ष एकत्र येऊन विरोध करतायत। येणाऱ्या काळात या भाजप सरकारला याचे पडसाद निश्चित दिसतील आणि त्यांना या सत्तेवरून खाली घेण्यासाठी जनता कुठेही मागं पुढे पाहणार नाही, हे या निमित्तानं आज दिसून येत आहे। उर्वरित सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खाजगी कार्यालय, हॉटेल्स, ऑटो टॅक्सी सेवा आदी बंद ठेवण्यात आल्या होत्या। मात्र अमरावती शहरात तसे काही दिसून आले नाही। आजच्या बंदमध्ये काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, डॉक्टर सुनील देशमुख, माजी खासदार अनंत गुडे, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे, संगीता ठाकरे, शिवसेनेचे सुनील खराटे, पराग गुडदे, भारत चौधरी, राजू महल्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते। व्यापाऱ्यांकडून विरोध आहे। लखीमपूरमध्ये जी घटना झाली त्याच्यामुळे अवघा देश हा शोकाकुल आहे। घटना त्यांना जेवढा मोठा धक्का बसला की असे सत्तेवर असलेले लोक या प्रकारचं अनुमान असं काम करू शकतात, त्यांना चिरडू शकतात। त्याच्यामुळे त्यांना जे उद्विग्न झालेले आहे आणि त्यामुळे लोकांनी संपूर्ण देशामध्ये आज बंद पाळलेला आहे। अमरावती शहरामध्ये फार चांगला रिस्पॉन्स या बंदला आहे आणि शांततेने आम्ही पण लोकांना आवाहन करून राहिलो की हा बंद शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, या भूमिपुत्राला जगण्यासाठी आपल्याला हा बंद पाळायचा आहे आणि त्याला चांगला विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।